आमचं गोकुळ लई भारी, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची. चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी. एकीकडे गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीचं बिगुल वाजलं असतानाच दुसरीकडे मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळतं. महिन्यापूर्वी सुनावणी होऊनही दूध संस्थांचे निकाल का रखडले असा संतप्त सवाल आता गडिंग्लज तालुक्यातील दूध संस्थांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केला आहे. निकालाला होत असलेला हा विलंब म्हणजे एक प्रकारे अन्यायच असल्याची भावना आता व्यक्त होत आहे. बातमी सविस्तर अशी की गोकुळ दूध संघाच्या सभासद असलेल्या गडिंग्लज तालुक्यातील काही दूध संस्थांना अंतरिम अवसानाचे आदेश मिळाले होते. यावर बरोबर महिन्याभरापूर्वीच म्हणजेच 24 एप्रिल रोजीच सुनावणी पूर्ण झाली आहे. मात्र महिना उलटून गेला तरी अद्याप या सुनावणीचे निकाल जाहीर करण्यात आलेले नाहीत. या प्रशासकीय टाळाटाळीमुळे दूध संस्थांच्या दैनंदिन कामकाजावर कमालीचा विपरीत परिणाम झाला आहे. अनेक संस्थांच्या आर्थिक आणि प्रशासकीय कामे पूर्णपणे ठप्प झाली असून याचा थेट फटका गरीब दूध उत्पादक शेतकऱ्यांना आणि सभासदांना बसत आहे. यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि तीव्र असंतोष निर्माण झाला. याच पार्श्वभूमीवर आज गडिंग्लज तालुक्यातील दूध संस्थांच्या आक्रमक प्रतिनिधींनी सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांना थेट निवेदनाद्वारे जाब विचारला. या सुनावणीचा निकाल आजच्या आज द्या अशी आग्रही आणि जोरदार मागणी या प्रतिनिधींनी अधिकाऱ्यांकडे केली आहे. शासन आणि दुग्ध विभागाने शेतकरी हिताचे निर्णय तत्परतेने घेणं गरजेचं असताना हा निष्काळजीपणा का केला जातोय असा प्रश्न आता कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रात विचारला जात आहे. या प्रकरणावर आता दुग्ध विभाग काय पाऊल उचलणार आणि हे निकाल कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. लाईव्ह 24 तास न्यूजसाठी समाधान म्हातुगडे. गोकुळ निवडणुकीच्या प्रत्येक अपडेट्ससाठी लाईव्ह 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.